नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच आपल्या दर्शक श्रोत्यांची संख्या वाढते आहे. आपण सर्वजण सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत आहात आणि त्यासोबतच आवडलेल्या सगळ्या व्हिडिओवर आपली चर्चासुद्धा करत आहात, अर्थात आपलं मतसुद्धा मांडत आहात. अशाच पद्धतीनं दिनेश रावजादे यांनी एक प्रश्न विचारला आहे. ते असं म्हणतात की सध्या जगभरामध्ये कोणकोणती युद्ध चालू आहेत आणि त्या युद्धाचा भारतावर काही परिणाम होणार आहे का? मंडळी, प्रश्न खूप छान आहे. अगदी शेती आणि व्यापार क्षेत्रामध्ये सुद्धा काय बदल होऊ शकतो यावर अनेक मंडळी आता खऱ्या अर्थानं चिंतेत आहेत. त्या दृष्टीनं रावजाते यांचा प्रश्न आम्हाला योग्य वाटला. आम्ही तो प्रश्न आमच्या तज्ज्ञ मंडळीकडे पाठवला. तज्ज्ञ मंडळींनी जी उत्तरं दिली आहेत ते आता आपण ऐकूयात. चला तर, सर्वदर्शनच्या यूट्यूब चॅनलला अद्यापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा. आवडलेल्या सगळ्या व्हिडिओवर चर्चा करा, आपले संदेश द्या आणि त्यानंतर आपण नवीन व्हिडिओ बनवूया. चला, जगभरातली युद्ध आणि त्या युद्धाचा भारतावर होणारा परिणाम या विषयावर आता आपण ऐकूया. सध्या 2026च्या सुरुवातीला जगात अनेक मोठ्या प्रमाणावरील युद्धे आणि संघर्ष सुरू आहेत. जागतिक स्तरावर अशांतता वाढलेली असून प्रामुख्याने पुढील भागात युद्धजन्य परिस्थिती आहे. मध्यपूर्व म्हणजेच इस्रायल, इराण आणि लेबनॉन. इस्रायल इराण युद्ध अलीकडील काही दिवसात म्हणजे मार्च 2026च्या काळात इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर मोठे हल्ले केले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर या संघर्षाने अत्यंत हिंसक वळण घेतले आहे. गाझा आणि लेबनॉन. इस्रायलचे हमाससोबतचे युद्ध अद्याप सुरू आहे. तसेच लेबनॉनमधील हिजबुल्ला आणि येमेनमधील हौती बंडखोराशी देखील इस्रायलचा संघर्ष सुरू आहे. त्यासोबतच युरोपामध्ये रशिया आणि युक्रेन युद्धसुद्धा आहे. फेब्रुवारी 2022 सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्ध जे 2026मध्येही एका ग्राइंडिंग वार म्हणजे दीर्घकालीन संघर्ष स्वरूपात सुरू आहे. रशियाने युक्रेनच्या पायाभूत सुविधांवर हल्ले तीव्र केले आहेत, तर युक्रेन पाश्चिमात्य देशांच्या मदतीने प्रत्युत्तर देत आहे. त्यासोबतच आफ्रिकेचा विचार केला तर सुदान आणि कांगो. सुदानमधील ग्रहयुद्ध सध्या जगातील सर्वात गंभीर मानवतावादी संकटापैकी एक आहे. लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यामधील या युद्धामुळे लाखो लोक विस्थापित झाले आहेत. त्यासोबतच डेमोक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ कांगो, याला DRC असं म्हटलं जातं, येथे विविध सशस्त्र गटांमध्ये अनेक वर्षापासून संघर्ष सुरू असून 2026मध्ये तो अधिक तीव्र झाला आहे. आशियाचा विचार करता म्यानमार आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. म्यानमारमध्ये लष्करी राजवट आणि लोकशाहीवादी बंडखोर गटांमध्ये भीषण ग्रहयुद्ध सुरू आहे. अफगाणिस्तान पाकिस्तान सीमा ड्युरंड लाईनवर तालिबान आणि पाकिस्तान लष्करामध्ये वारंवार चकमकी होत आहेत, ज्यामुळं या भागात तणाव वाढला आहे. दक्षिण अमेरिकेचा जर विचार केला तर व्हेनेझुएलामध्ये अंतर्गत राजकीय अस्थिरता आणि अंमली पदार्थाच्या तस्करीशी संबंधित संघर्ष अर्थात सशस्त्र संघर्ष सुरू असून अलीकडे अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे येथे लष्करी तणाव वाढला आहे. थोडक्यात सांगायचे तर सध्या जगात 50पेक्षा जास्त लहान मोठे संघर्ष सुरू आहेत. तज्ज्ञाच्या मते आंतरराष्ट्रीय संघटना उदाहरणार्थ संयुक्त राष्ट्र कमकुवत झाल्यामुळे अशा युद्धाचे प्रमाण वाढत आहे, ज्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय आता आपण जर यापुढचा विचार केला की अशा युद्धाचा भारतावर व्यापार, पर्यटन आणि कृषी क्षेत्रावर काय परिणाम होईल. जागतिक युद्धाचा किंवा संघर्षाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर, विशेषतः व्यापार, पर्यटन आणि कृषी क्षेत्रावर होणारा परिणाम अत्यंत खोलवर आणि बहुआयामी असतो. सध्याच्या 2026च्या सुरुवातीच्या परिस्थितीनुसार याचे विश्लेषण अशा पद्धतीने करता येईल. व्यापार क्षेत्रावर त्याचा जो परिणाम होणार आहे तो भारताचा परकीय व्यापार प्रामुख्याने समुद्रमार्गे चालतो, त्यामुळे सागरी मार्गावरील तणावाचा मोठा फटका आपल्याला बसणार आहे. वाहतूक खर्च आणि वेळ. तांबडा समुद्र आणि इराणजवळील हार्मुझ सामुद्रधनी येथे संघर्ष असल्यास जहाजांना वळसा घालून लांबच्या मार्गाने अर्थात केप ऑफ गुड होपच्या जावे लागते. यामुळे प्रवासाचा वेळ 15 ते 20 दिवसांनी वाढतो आणि माल वाहतुकीचा खर्च 100% ते 200% वाढू शकतो. विमा हप्ते. युद्धजन्य भागात जहाजांचा मोठा धोका वाढल्यामुळे विमा कंपन्या आपले हप्ते वाढवतात, ज्यामुळे व्यापाराचा एकूण खर्च वाढतो. निर्यात. भारत, युरोप आणि अमेरिकेला मोठ्या प्रमाणात कापड, चामड्याच्या वस्तू आणि हिरे दागिन्यांची निर्यात करतो. वाहतूक खर्च वाढल्याने भारतीय वस्तू जागतिक बाजारात महाग होतात आणि आपली स्पर्धात्मकता कमी होते.
कृषी क्षेत्राचा जर विचार केला तर भारताच्या कृषी क्षेत्रावर याचे थेट आणि अप्रत्यक्ष दोन्ही परिणाम होतात. खतांच्या किमतीचा विचार केला तर भारत रशिया आणि बेलारूसकडून मोठ्या प्रमाणावर पोटॅश आणि इतर खते आयात करतो. युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यास खतांच्या किमती प्रचंड वाढतात, ज्याचा बोजा शेतकरी आणि सरकारी अनुदानावर पडतो. खाद्यतेलाचा विचार करता भारत आपल्या गरजेच्या 70% पेक्षा जास्त सूर्यफूल तेल युक्रेन आणि रशियाकडून आयात करतो. युद्धामुळे सूर्यफूल तेलाचा पुरवठा खंडित होऊन देशात खाद्यतेलाचे दर गगनाला भिडू शकतात. संधी कुठली आहे? काही वेळा युद्धामुळे जागतिक बाजारात गहू, तांदूळ आणि साखरेचा तुटवडा निर्माण होतो. अशावेळी भारत आपली कृषी निर्यात वाढवून फायदा घेऊ शकतो. मात्र देशांतर्गत महागाई रोखण्यासाठी सरकार निर्यातीवर बंदी घालू शकते. पर्यटन क्षेत्राचा विचार करता पर्यटन क्षेत्र हे सर्वात संवेदनशील क्षेत्र समजलं जातं, कारण भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात लोक प्रवास करणं टाळतात. विमान प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. युद्धामुळं कच्चे तेल महाग झाले की विमान इंधनाचे दर वाढतात. परिणामी विमानाची तिकिटे महाग होऊन पर्यटकाची संख्या कमी होते. फ्लाईट कॅन्सलेशन. सध्या मार्च 2026मध्ये मध्य पूर्वेतील तणावामुळे भारताकडून युरोप आणि आखाती देशामध्ये जाणाऱ्या शेकडो विमानांच्या फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. वैद्यकीय पर्यटन. आखाती देशातील अनेक लोक उपचारासाठी भारतात येतात. युद्धामुळे विमानसेवा विस्कळीत झाल्यास भारताच्या या महत्त्वाच्या कमाईच्या क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. थोडक्यात सारांश असा आहे की जो परिणामाचा विचार केला, व्यापार क्षेत्रावर मालवाहतूक खर्च वाढतो, निर्यातीला उशीर होतो आणि डॉलर महागल्याने आयात खर्चिक होतो. कृषी क्षेत्राचा विचार केला, खते आणि खाद्यतेल महाग होते. जागतिक अन्न टंचाईमुळे निर्यातीची संधी मिळते. पर्यटन क्षेत्राचा विचार केला तर विमान तिकीट दर वाढतात, विदेशी पर्यटकांची संख्या घटते आणि विमान कंपन्यांचे नुकसान होते. ऊर्जा क्षेत्राचा विचार केला तर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने देशात पेट्रोल डिझेल महाग होऊन सर्वच क्षेत्रात महागाई वाढते. मंडळी, अशा पद्धतीनं जगभरात सुरू असलेले युद्ध आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम हा या ठिकाणी आहे. मला वाटतं की आमच्या तज्ज्ञ मंडळीने दिलेले हे उत्तर समाधानकारक असावं. जर तुम्हाला असं वाटलं की यामध्ये अजून काही भर घालता येईल तर जरूर तुम्ही संदेश बॉक्समध्ये आपला स्वतःचा विचार मांडू शकता. आणि मंडळी, पुन्हा एकदा विनंती आहे की अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले नसेल तर निश्चितपणे अशा चांगल्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपली उत्तरंसुद्धा मोजली जावीत, त्याचं योग्य मूल्यांकन व्हावं यासाठी पाठवण्यासाठी तुम्हाला सर्वदर्शन मदत करू शकतं. चला तर मंडळी, आजचा हा विषय या ठिकाणी संपतो. परत एकदा भेटू. धन्यवाद.